नमस्कार मित्रांनो, लकी धोत्रे यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। मी पार्ट 2 ब्लॉग घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, खूप उशीर झाला कारण की तब्येत माझी खूप खराब होती, त्यासाठी मी ब्लॉग टाकू शकलो नाही। आणि मित्रांनो, चला बघूया आमची ब्लॉग कशी बनते। तर पहा तुम्ही पण, आम्ही पण एन्जॉय केला, तुम्ही पण बघून एन्जॉय करा। चला, तर आम्ही निघालो उज्जैनवरून चित्रकूटला। चला जाऊया चित्रकूटला। 14-15 घंटे सफर केल्यानंतर आम्ही पोहोचलो चित्रकूट येथे। तर मित्रांनो, चला जाऊया आणि चित्रकूट धाम या इथला दर्शन करूया। हा चित्रकूटचा नजारा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। चित्रकूट धाम पोहोचल्यानंतर आम्हाला काय आयडिया नव्हतं। एका बोटीवाल्याने आम्हाला चॉकलेट दिलं आणि ते म्हटलं की पलीकडे जावं लागेल आणि पलीकडे जाण्यासाठी ब्रिज पण होते, पण आम्हाला एवढी आयडिया नव्हती। तर एका माणसाला 200 रुपये घेऊन आम्हाला त्यांनी बोटीत बसवलं आणि नंतर कुठं गायब झाला की एक बारीक लेकराला आमच्यासोबत पाठवून दिलं। आम्हाला खूप भीती वाटत होती की हे मुलगा आम्हाला पलीकडे घेऊन जाईन का काय करेल म्हणून, पण त्या लहानशा मुलांनी आम्हाला पलीकडे घेऊन गेला, सेफ पोहोचवला। आणि त्यानंतर आम्ही फ्रेश आंघोळ वगैरे करून आम्ही दर्शनासाठी निघालो। तर मित्रांनो, चला दर्शन करूया। पलीकडे पोहोचलोत आणि आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी। तर मित्रांनो, चला दर्शन करूया आणि बघूया पुढचं काय। तर 2-3 मंदिराचं फटाफट दर्शन घेतलं आणि आम्ही पोहोचलो मित्रांनो ह्या लोकेशनवरती। आणि ह्या लोकेशनचा इथं उभं राहून बघून आनंद घेतला आणि फटाफट आमच्या बोटीमध्ये बसून घेतलं। आराम करत आम्ही निघालोत वापस। आणि वापस जाताना तोच माणूस आम्हाला भेटला आणि नंतर आम्हाला त्यांनी थोडीशी गाईड केली। हे मंदिर ह्या देवाचं आहे, असं झालं होतं, ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी म्हणजे जुन्या गोष्टी सांगितल्या, ह्या कारणाने हा मंदिर घडला म्हणून। आणि आम्ही निघालोत आता त्यानंतर परत दुसरीकडे। माहितीनुसार आम्हाला माहिती मिळाली की एक माळावरती मंदिर आहे, तर आम्ही त्या मंदिराचं पण दर्शन घेण्यासाठी निघालो। तर मित्रांनो, चला बघूया तो मंदिर कुठला आहे काय। तर आम्ही इथे पोहोचलो, फटाफट या मंदिराचं पण दर्शन केलं आम्ही आणि इथून निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर थोडीशी मस्ती केली माकडासोबत। प्रसाद वगैरे फेकत होते मित्र आणि माकड कॅच करत होता। आणि मित्रांनो, मला खूप जाम भूक लागली होती, तर माझे मित्र साईडला थांबले आणि मी रांगेत बसून जेवण केलं आणि बाहेर पडलोत आम्ही तिथून। आम्हाला जायचं होतं दुसरी चित्रकूट धामवरून 15 ते 20 किलोमीटरच्या जर्नीनंतर आम्ही पोहोचलो इथे गुप्त गोदावरी नदी इथून तयार होते। ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलोत आणि इथल्या लोकेशनचा, इथल्या नजाऱ्याचा आनंद घेतला। आणि आम्ही गुप्त गोदावरी नदी इथून प्रभू श्रीराम 15 वर्ष ह्या गुफामध्ये, प्रभू श्रीराम सीतामाता यांनी तपस्या केली होती गुप्त गोदावरी या गुफामध्ये। तर आम्ही तिकडे जाणार आहेत, चला जाऊया तिकडे। ह्या नजाऱ्याचा तुम्ही पण आनंद घेऊ शकता मित्रांनो। हा गुप्त गोदावरी नदीचा पाणी आहे, तर चला जाऊया, मध्ये जायचं आहे आपल्याला। तर आम्ही फटाफट रांगेत लागून, गर्दी खूप जाम होती, कसं तरी तिकीट काढून घेतलं आणि आम्हाला जायचं होतं गुफामध्ये। 25 रुपये तिकीट होतं, तर आम्ही तिकीट काढून घेतलं, रांगेत लागलोत आणि निघालो गुफेकडे। तर 1 ते 1.5 तास रांगेत लागून आम्ही पोहोचलोत गुफामध्ये। आणि हा बघू शकता तुम्ही गुफाचा नजारा आहे। प्रभू श्रीराम सीतामाता इथं 15 वर्ष तपस्या केली होती, कोणालाच माहीत नव्हते ह्या गोष्टी। गुप्त गोदावरी, आपली नाशिकची गुप्त गोदावरी इथून सुरुवात होते मित्रांनो। बघू शकता तुम्ही हा गुफा किती भयंकर वाटतो, बघूनच अक्षरशः आम्ही घाबरून गेलो होतो। तर चला जाऊया पुढं। टोटल एक दर्शन करत आम्ही गुफाचा सगळं टोटल एरिया आम्ही बघितला। आणि तुम्ही पण बघा मित्रांनो, कारण की ह्या गोष्टी घडी कुठं बघायला मिळत नाहीत। सगळे छोटे मोठे मंदिर आम्ही दर्शन करत निघालोत पुढं। तर गुफात आम्हाला श्वास घ्यायला पण तकलीफ होत होतं, पण
आमच्या मित्रांनी खूप जिद्द केलं की गुप्त गोदावरी नदी हा कुठून निघतो, कुठून कसं पाणी येतो हे आपल्याला बघायचंच आहे म्हणून जिद्द केलं. पण अक्षरशः मी सांगतो श्वास घ्यायला पण खूप तकलीफ होत होतं आम्हाला आणि एक माणूस पण जाऊ शकत नाही तसा रस्ता होता. तर त्या रस्त्यामध्ये ॲडजस्ट करून आम्ही कसं तरी गेलोत आणि दर्शन केलं. बघितलं आम्ही बाहेर पडलोत मित्रांनो. तर इथून ठरलं आमचं की हनुमानधारा इथे जायचं. तर आम्ही निघालोत हनुमानधाराकडे. अर्धा एक तास इथं थांबून रेस्ट केला आम्ही आणि इथून निघालोत पुढं आणखीन. गुप्त गोदावरी इथं दर्शन करून आम्ही निघालोत. 1-1.5 तासाच्या जर्नीनंतर आम्ही पोहोचलोत हनुमानधारा येथे. आणि हा मित्रांनो बघू शकता तुम्ही अगदी एकदम माळावरती मंदिर आहे आणि क्रेन वगैरे जात आहे. तर हा हनुमानधाराचा नजारा आहे. आणि आमच्या मित्र तर म्हणत होते नको क्रेनने नाही जायचं, पण मी खूप जिद्द केलं की म्हटलं जायचंच आहे, मी एकटा तरी जाणार आहे. तर मग त्यांनी पण तिकीट वगैरे काढलं आणि माझ्यासोबत आले. ते पण तिकीट वगैरे काढून घेतलं आम्ही आणि चला जाऊया मग क्रेनमध्ये. तिकीट वगैरे काढून घेतलं मित्रांनो आणि आम्ही निघालोत मध्ये. तर एक मित्र म्हणत होता जायचं आहे, एक जण म्हणत होता नको, कारण की आम्ही क्रेनमध्ये फर्स्ट टाईम बसत होतो, भीती पण वाटत होती. तर नंतर ठरलं की जायचंच आहे म्हणून. तर चला म्हणलं आता बघूया काय होतं. तर 10 मिनटं वेट केल्याच्यानंतर आम्ही बसलोत क्रेनमध्ये आणि निघालोत वरती. एका झटक्यात आम्ही डायरेक्ट 400-500 फूटवर निघून गेलो. अशी भीती पण वाटत होती मित्रांनो, पण मजा पण खूप आली क्रेननी. आणि हा बघू शकता तुम्ही सगळे आमचे मित्र, कोणी घाबरत होते तर कोणी म्हणत होते काय विषय नाही चल जाऊ. पण भीती पण वाटत होती मित्रांनो, कारण की कधी बसलो नव्हतो आम्ही क्रेनमध्ये. तर चला जाऊया वरती. वरी गेल्याच्यानंतर आम्ही सगळे दर्शन केलं. हा वरून नजारा दिसतो. तर आम्हाला खूप लांब जायचं होतं. फटकन आम्ही इथून पॅकअप केलं आणि परत निघालोत मित्रांनो. चला जाऊया पुढं. तिकडनं पॅकअप केलं आणि 7-8 घंट्याच्या जर्नीनंतर आम्ही पोहोचलो प्रयागराज येथे. आणि आमचं घरून ठरलं होतं की प्रयागराजला जायचं म्हणून आणि सरळ जायचं म्हणून. पण येते वेळेस आम्ही खूप देवदर्शन केले. अतिशय चांगलं वाटलं, मस्त वाटलं. खूप दिवसापासून इच्छा होती जायचं, पण योगच लागत नव्हता, योग घडत नव्हता. छोट्या प्रॉब्लेम येतच होत्या. कधी पैसे नसायचे, तर कधी अडचणी, कधी कामामध्ये, तर कधी हे ते असे कुठाने. पण महाकुंभ मेळावा हा बसला आणि त्यानंतर आम्ही विचारच नाही केला कोण्याच गोष्टीचा, कारण की एकदा तरी जावंच लागेल म्हणून. पण महाकुंभ मेळावा हा बसला, एक योग आला आणि ह्या योगामध्ये आम्ही निघून आलोत. तर अतिशय चांगलं वाटलं. इकडे थांबून फोटोशूट वगैरे केलं आम्ही आणि इथून आम्हाला कुठं जायचं काय माहीत नव्हतं. पार्किंग वगैरे आम्ही विचारून घेतलं आणि निघालोत मग पुढे गाडी पार्किंगसाठी, कारण की खूप इश्यू होता. जर एकदा माणूस इथं हरवला तर विषय संपला, माणूस मिळणार नाही, असं हे यात्रा होतं. तर मित्रांनो आम्ही गाडी पार्किंग वगैरे लावलं आणि पोचलो नागासाधूंना बघायसाठी. तर आम्ही जिथं म्हणजे सेक्टर 19ला होतो आम्ही. तर त्या एरियामध्ये सगळे नागासाधूच होते. तर आम्ही मग रात्रीच बघायला सुरुवात केलं, कारण की आणखीन सकाळी खूप मोठा यात्रा आहे, तर आम्हाला बघण्याला जास्त वेळ नाही भेटणार म्हणून रात्रीच आम्ही निघालोत. आराम केला नाही. सकाळी परत लवकर उठून आम्ही त्रिवेणी संगम इकडे अंघोळ करायसाठी, गंगा स्नान करण्यासाठी निघालोत आम्ही. आणि आमचा एक मित्र होता, ते पहिला आला होता, पण ते म्हटलं मला सगळं माहिती आहे, ह्या गोष्टी आहेत. तर ते म्हटलं चला ठीक आहे त्रिवेणी संगम. त्यानं 3,000 रुपये बोटीला देऊन आम्ही त्रिवेणी संगमला घेऊन गेला. आणि पाणी तर गुडघ्या इतकंच होतं मित्रांनो. त्यात बोटीमध्ये बसून ह्या लोकांनी आम्हाला मामू बनवलं. आणि त्रिवेणी संगम काय सगळं एकच होतं, पण ते असतं ना, ते एकदा फसून गेला माणूस म्हणजे फसूनच गेला. तर त्रिवेणी संगम म्हणून इकडे पोहोचवला आणि गंगा स्नान केला. आम्ही डुबकी मारली. आम्ही पण विषय सोडून दिला, जाऊ दे म्हटलं, पैसे काय विषय नाही एवढा. आणि परत आम्ही आलोत
आणि आमच्याजवळ सगळे नागासाधूच होते, तर काय बंद होते, आणखीन खोलले नव्हते, काही हे नाही. असं थोडं थोडं करत फिरलोत आम्ही. आणि यात्रा म्हणजे खूप मोठी होती. एक साईडला 16 किलोमीटर, एक साईडला 16 किलोमीटर, अशी 32 किलोमीटरची यात्रा होती. तर आम्ही बघूनच चक हँगओव्हर झालोत की एवढं कसं बघू शकतो आपण, काय काय बघा. त्यासाठी मग असे छोट्या मोठ्या गोष्टी बघत बघत फिरलो थोडं. आणि नंतर म्हटलं आता इथून करावं आता. हे नागासाधू वगैरे बघितले आणि त्यानंतर मग काही कथा ऐकल्या. मग असेच छोटे मोठे फोटो शूट केले. मग फॉरेनर भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं थोडं बहुत. आपल्या परभणीचा परिचय दिला त्यांना की आम्ही परभणीचे आहोत. त्यांचं पण गाव विचारलं. असं चालत राहिलं. मग असं थोडी मजाक मस्ती करत मग आम्ही खूप थकलो होतो, बोर वाटत होतं. तर मग इथून म्हटलं आता चला. आणि एके ठिकाणी एक नवीन गुरु आपला नवीन नागासाधू जात होता, तर त्याचा कार्यक्रम होता. तर हा माणूस बघू शकता 12 वर्षापासून हा त्याचा वरतीच आहे, हा महाराज. तर आश्चर्य, आम्ही पण शॉक झालोत. असे छोटे मोठे पॉईंटचा मी आनंद घेतला मित्रांनो. आणि खूप जाम थकलो होतो. आता म्हटलं निघावं. मग हळूहळू हळूहळू चलत चलत जाऊ लागलो. तर इथे प्रसाद भेटला, मग थोडा प्रसाद खाल्ला. आणि त्यानंतर मग असंच थोडं 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 आता निघावं म्हटलं. आता खूप झालं, कारण की एक सगळीकडे असं बघितलं तर एकच वाटत होतं की कुठं जावं आणि काय करावं. सगळं म्हणजे एरिया असा एकदम अतिशय म्हणजे असं एक नवीन प्लॅन, म्हणजे एखादा गाव बसल्यासारखाच. आणि हा महाराजाचा मिरवणूक होता. तर हा पण गोष्ट बघून आम्ही आनंद घेतला. खूप मस्त वाटलं. योगी साहेबाला सल्यूट आहे माझ्याकडून, कारण की एवढं भयंकर नियोजन माझ्या लाईफमध्ये तर मी बघितलंच नाही आतापर्यंत. तर योगी साहेब तुम्हाला सल्यूट माझ्याकडून. आणि आम्ही खूप थकलो होतो, तर आम्हाला जागाच मिळत नव्हती कुठं बसायला. तर आम्ही मग अर्धा एक तास कथा ऐकलं आणि थोडं बहुत नाटक पण ऐकलं मित्रांनो. आणि अर्धा एक दीड तास तिथं वेळ काढला. आणि त्यानंतर मग म्हटलं आता चला हळूहळू आता. इथं थांबून काय मतलब नाही, कारण की कुठं पण बघितलं, कुठं पण फिरलो तरी एक सारखंच वाटत होतं. आणि सगळे असं एकूण एकाला चिटकून होतं. आम्ही म्हटलं एखादा माणूस हरपला म्हणजे विषय संपला. एक तर फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती, तर बऱ्याच गोष्टी अशा छोट्या मोठ्या अडचणी होत्या. आणि आम्ही हळूहळू हळूहळू मग निघायचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, प्रयागराज महाकुंभमेळा आम्ही बघून खूप थकलोत. आणि सगळ्यांनी बसून एके ठिकाणी डिसिजन घेतला, आता निघावं म्हटलं. आम्हाला जायचं होतं काशी विश्वनाथ, काशीला. तर काशीला पोहोचलोत मित्रांनो. हा काशीचा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. इथं आम्ही रात्रीच आशी घाट म्हणून आहे, आशी घाटला पोहोचलोत. आणि मग लगेच फोटो वगैरे शूट करायला लागलो. फोटो शूट केला, थोडा रात्रीचा आनंद घेतला. आणि चला म्हटलं आता इथून, कारण की आता पुन्हा आराम रेस्ट करायचा होता. आणि सकाळी आणखीन परत उठून आणखीन दर्शनासाठी जायचं आहे. तर त्यासाठी थोडं अर्धा एक तास आम्ही इथं फिरलो. परत सकाळी 6ला उठून आम्ही गाडी वगैरे पार्क करून निघालोत आम्ही दर्शनासाठी. तर म्हटलं आता काशी विश्वनाथ महादेवाचं दर्शन करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी निघालो. तर पहिले स्टार्टिंगलाच शमशान घाटचं दर्शन झालं मित्रांनो. हा बघू शकता तुम्ही. अक्षरशः आम्हाला पण वाटलं नव्हतं असं, म्हणजे खूप भयंकर सीन. हा नजारा बघून पहिले स्टार्टिंगला तर आम्ही हादरून गेलो की म्हटलं हे काय, इथं शमशान कसं, असं तसं ऐकलं होतं फक्त की असं आहे म्हणजे असं इथं देवाच्या ठिकाणीच असेल म्हणून असं माहीत नव्हतं. तर थंडी खूप होती, तर त्यासाठी थोडीशी शेकोटी केली. आणि मग असंच 10-15 मिनटं वेट केलं. त्यानंतर मग असे छोटे छोटे घाट बघत 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 निघालो होतो आम्ही पुढं. मग काशी गंगामध्ये डुबकी मारली, आंघोळ वगैरे करून घेतला. आणि आम्ही पोचतो, मंदिर आहे ते मंदिरामध्ये दर्शन वगैरे केलं आणि बाहेर पडलो. असे छोटे छोटे घाट बघत बघत इथं मित्रांनो संध्याकाळी 7 वाजता गंगा आरती होती. तर आम्ही मॉर्निंगला आलो होतो, तर आरती आम्हाला मिळाली नाही. आम्ही विचारलं आणि आम्हाला जायचं पण होतं पुढं, त्यासाठी मग आम्ही नियोजन हिशोबानेच आम्ही चालत होतो. तर छोट्या छोट्या घाट बघत बघत आम्ही निघालोत पुढं. तर मित्रांनो, मी म्हणतो ना, जीवनात काहीही करा, शेवटी काहीही करा, पण काशीला एकदा येऊन बघा.
मनाला शांती भेटेल हे मी म्हणतो. माझ्या मनाला शांती भेटली. खरंच मी ऐकलं होतं फक्त, पण काशी तर काशीच आहे. एकदा तरी काशीला आवर्जून माणूस यावं ही मी प्रार्थना करतो, हिंदू धर्मातला माणूस. कारण की खूप जुनी बांधकाम आहेत आणि एकदम मस्त ते नजारा, ते बोटी आणि विचित्र टाईप माणसं, म्हणजे एकदम असं, म्हणजे एकदम बघून अक्षरशः हे होऊन जातो माणूस. स्टार्टिंगला तर माणूस भेऊनच जाईल की हे कुठं आलो म्हणून, पण नंतर कळेल की, नंतर मग मंदिराचं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर कळेल की आपण कुठं आलोत, कुठं आहोत आणि काय असतं पैसा, काय असतं नाव, काय असतं दौलत, शौहरत, इज्जत, ह्या गोष्टी म्हणतात ना आपण. हे कळतं फक्त काशीला गेल्याच्या नंतरच, त्या अगोदर नाही कळणार, कधीच नाही कळणार माणसाला. त्यामुळं एकदा काशीला जाऊन बघा आणि काशीला जाऊन मणिकर्णिका घाट इथे 1 घंटा तरी वेळ द्या. 1 घंटा मणिकर्णिका घाटमध्ये बघा तुम्ही आणि तुम्हाला कळून जाईल पैसा काय असतो, नाव काय असतो, गाव काय असतो, इज्जत काय असतो, ह्या गोष्टी सगळे कळून जातील. बाकीचं तुमचं तुम्ही ठरवा मित्रांनो. तर माझं सांगणं एक काम होतं. तर मित्रांनो, जाता जाता हा फॉरेनर माणूस योगा करताना बघितला आणि थांबून एक 5-10 मिनटं याला बघितलं आम्ही. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काशीमध्ये 10 ते 20% फॉरेनर लोक येतात आणि आमच्या मित्रांनी पण त्याच्यासारखा योगा करण्याचा ट्राय केला आणि जमला त्याला पण. आणि मित्रांनो, चला जाऊया पुढं आणखीन पुढं गेल्याच्या नंतर हा एक फॉरेनर आणखीन एक असा देवाची प्रार्थना करत नाचत होता, एक वेगळ्या टाईपमध्ये नाट्य डान्ससारखा. तर त्याला बघितलं आम्ही. तर मित्रांनो, माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि किती आवडला हे मला कमेंटमध्ये सांगा. लक्की धोत्रे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या मित्रांनो. माझा हा ब्लॉग खूप पहिले यायचा होता, पण माझी तब्येत होती वीक, त्यासाठी मी हा ब्लॉग टाकू शकलो नाही. ह्या गोष्टीसाठी मी माझ्याकडून सॉरी म्हणतो. आणि मित्रांनो, माझा चॅनल लक्की धोत्रे हा यूट्यूब चॅनल आहे, तर त्याला तुम्ही सपोर्ट करा.